नमस्कार मंडळी, जमिनीची आम्लता किंवा विम्लता या दर्शवणारा जो निर्देशांक असतो त्याला जमिनीचा पीएच म्हणजेच जमिनीचा सामू असं म्हटलं जातं. शेत जमिनीचा सामू ज्या अंकावरून दर्शवला जातो त्यानुसार ती जमीन आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी आहे किंवा त्या जमिनीमध्ये क्षाराचं किती प्रमाण आहे हे कळू शकतं. हा निर्देशांक 0 ते 14 या पल्ल्यापर्यंत मोजला जातो आणि सामूची उदासीन प्रतिक्रिया pH 7 या मध्यबिंदूवर तटस्थ असते. म्हणजेच ज्या जमिनीचा सामू 7 असतो ती जमीन पीक उत्पादनासाठी अगदी योग्य म्हणजे सुपीक असते. जमिनीचा सामू आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा फार जवळचा संबंध असतो. त्यामुळे माती परीक्षण अहवालामध्ये या सामूची नोंद घेतली जातेच. जर जमिनीचा सामू हा 6.5 ते 7 या दरम्यान असेल म्हणजेच उदासीन प्रतिक्रिया दर्शवणारा असेल तर त्या जमिनी पिकांना पोषक अन्नद्रव्य पुरवतात. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते, भरपूर उत्पादन मिळतं. म्हणजेच 6.5 ते 7 दरम्यानचा सामू हा पीक उत्पादनासाठी चांगला असतो. मात्र यापेक्षा कमी सामू असेल तर ती जमीन आम्लधर्मी आणि जास्त म्हणजे 7 पेक्षा जास्त सामू असेल तर ती जमीन अल्कधर्मी असते. 6 पेक्षा जसजसा सामू कमी होत जातो तसतसं आम्लतेचं प्रमाण वाढत जातं. अगदी तसंच 7 पेक्षा सामू जसजसा वाढत जातो तसं विम्लतेचं म्हणजेच अल्कलीचं प्रमाण वाढत जातं. मग अशा जमिनी समस्यायुक्त बनतात. मंडळी, जास्त आम्लतायुक्त म्हणजेच 4.5 ते 5.5 दरम्यान सामू असणाऱ्या जमिनीमध्ये मुक्त कॅल्शियमची कमतरता असते. तर सामू 8.5 ते 9 दरम्यान असेल तर जमिनीमध्ये मुक्त सोडियमचं प्रमाण वाढून जमिनी चोपण बनतात. अशा चोपणाच्या जमिनी समस्यायुक्त असतात. अशा जमिनीमध्ये पिकांची वाढ समाधानकारक पद्धतीनं होत नाही. त्या कडक असतात, मशागतीला अडथळे निर्माण होतात, पाण्याचा नीट निचरा होत नाही. शक्यतो भारी चिकण पोताच्या कमी निचऱ्याच्या जमिनीचा सामू हा 8.5 ते 9.5 दरम्यान वाढलेला असतो. या प्रमाणावरून आपल्याला आपली जमीन कशी आहे हे समजू शकतं. म्हणून पिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची पुरवठा पातळी वाढवण्यासाठी जमिनीचा सामू हा गुणधर्म उदासीन ठेवणं हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच सोडियमचं प्रमाण कमी करण्यासाठी जिप्सम सारखा भूसुधारकाचा वापर करावा. जमिनीमध्ये पृष्ठभागावरच्या आणि भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करावा. मंडळी, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची पिकं घेऊन ज्या जमिनीचा सामू 4.5 ते 8.5 असा आहे त्या जमिनीची वरचेवर मशागत करावी आणि विशेष म्हणजे अशा जमिनीमध्ये गांडूळ खत वापरावं. त्यामुळे अशा जमिनीचा सामू उदासीन व्हायला मदत होते. सामू वाढलेल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर केला तर जमीन सच्छिद्र होते आणि जीवाणूंची संख्या वाढून हवा खेळती राहते आणि सामू उदासीन व्हायला मदत होते. जमिनीचा सामू अस्थिर असेल तर दरवर्षी खोलवर नांगरट करावी. पावसा अगोदर चांगली पूर्व मशागत करून ती जमीन भुसभुशीत करायचा प्रयत्न करावा. इतर पिकं न घेता ताग, ढेंचा यासारखी हिरवळीची पिकं घेऊन फुलावर आल्यानंतर ती जमिनीमध्ये गाडायची. उतारा समांतर असा पाण्याचा निचरा करायचा. एकंदरीत आपल्या जमिनी पीक उत्पादनासाठी योग्य ठेवाव्यात म्हणून जमिनीचा सामू 7 दरम्यान ठेवणं हे आपल्या हातात आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.